मित्रांनो, जर तुमच्या घरात एक मुलगी किंवा दोन मुली असतील किंवा एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो. हो, म्हणजे तुमच्या घरात मुलगा असेल किंवा मुली असो, काही प्रॉब्लेम नाही, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तुमच्या घरात जर मुलगा किंवा मुलगी असेल तर आता तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये डायरेक्ट एक नाही तर शासनाच्या अशा बऱ्याचशा शिष्यवृत्ती योजना आहेत की ज्या तुमच्या विद्यार्थ्यांना लगेच मिळू शकतात मित्रांनो, आणि तेही तात्काळ कमीत कमी 15 दिवस ते 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकताय. अशा सर्व शिष्यवृत्ती योजना तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्यासाठी तुमचं काम काय आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ स्किप केला आणि एखादी योजना जर राहिली तर कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारणार, त्यापेक्षा आताच तुम्हाला डिटेल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे, योजना कोणती आहे, योजनेसाठी पात्रता काय काय आहे, योजनेसाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही अर्ज कसा करू शकताय, सर्व डिटेल माहिती आपण इथंच बघणार. तर सर्वात पहिली शिष्यवृत्ती योजना जी आहे मित्रांनो, तिचं नाव आहे टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप योजना. हो, टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्राम 2026 हा राबवला जातो मित्रांनो, आणि याची डेडलाईन 14 तारखेपर्यंत आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत याची डेडलाईन आहे मित्रांनो. लवकरात लवकर अर्ज करून घ्या. तुमच्या घरात जर तुमची मुलं 10वी शिकत असतील, 12वी शिकत असतील, ग्रॅज्युएशन करत असतील, इंजिनिअरिंगला तुमची मुलं मुली असतील, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतील किंवा ITI वगैरे जरी करत असले किंवा इतर सक्षम जे डिग्री आहेत मित्रांनो, इतर त्या रिलेटेड जेवढ्याही डिग्र्या तुमची मुलं घेत असतील तर या योजनेच्या माध्यमातून तुम्ही जवळपास 1 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवू शकता मित्रांनो. हो, जवळपास 1 लाख रुपयापर्यंत तुमच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळू शकते मित्रांनो. 10,000 पासून ते 1 लाख रुपयापर्यंतच्या आतमध्ये तुम्हाला या योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते मित्रांनो, म्हणजेच लाभ दिला जातो. तर या योजनेच्या माध्यमातून तुमच्या मुलांची जे ट्युशनची फी वगैरे असेल किंवा शैक्षणिक तुमच्या कॉलेजची फी वगैरे असेल तर यामध्ये तुम्हाला कपात व्हावी, म्हणजेच तुमचा खर्च कमी व्हावा, यासाठी मित्रांनो टाटा स्टीलकडून, कोणती कंपनी आहे, टाटा स्टील लिमिटेडकडून ही योजना स्पेशली चालवली जाते मित्रांनो. दरवर्षी ही योजना राबवली जाते आणि या अंतर्गत जे मुलं 10वी 12वी ITI त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, डिप्लोमा वगैरे तुमचे मुलं मुली करत असतील, म्हणजे जे विद्यार्थी करत असतील त्यांच्यासाठी मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या ट्युशन फीमध्ये किंवा कॉलेजच्या फीमध्ये 10,000 रुपयापासून तर 1 लाख रुपयापर्यंत त्यांना मदत दिली जाते मित्रांनो. तर या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, त्या डॉक्युमेंटमध्ये मित्रांनो बघा, डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे. तर डॉक्युमेंटमध्ये बघा तुमचं आधार कार्ड लागेल, पासपोर्ट फोटो, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट मित्रांनो, हो वडिलांचं किंवा आई वडिलांचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे. तहसीलदार साहेबांनी दिलेलं 1 वर्षाचं उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या कॉलेजचं किंवा शाळेचं जे ॲडमिशन पावती असेल तिची सुद्धाही तुम्हाला एक फोटो द्यावा लागणार आहे, तिचा बँकेचं पासबुक तुम्हाला द्यावं लागणार आहे. सोबतच मित्रांनो तुम्ही शिकत असलेल्या मागच्या वर्षाचे तुमचं मार्कशीट द्यावं लागणार आहे तुम्हाला. हो, तुम्ही जर ग्रॅज्युएशन वगैरे करत असाल, इंजिनिअरिंग डिप्लोमा वगैरे करा तर तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयरचं जे मार्कशीट असेल मित्रांनो ते तुम्हाला द्यावं लागणार आहे, तुम्ही जर 3rd इयरला शिकत असाल तर, बरोबर. आणि या व्यतिरिक्त मित्रांनो जर काही अपंगत्व असेल तुम्हाला तर अपंग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही स्कॉलरशिप आहे मित्रांनो. अपंग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तरी तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो, म्हणजे तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा इथं द्यावं लागणार आहे. आणि या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता मित्रांनो, कुठेही जायची गरज नाही आहे. मी व्हिडिओच्या सर्वात शेवटी तुम्हाला सांगणारच आहे की प्रत्येक मी ज्या स्कॉलरशिप तुम्हाला सांगतोय त्या कोणत्या साईटवर कोणती स्कॉलरशिप तुम्हाला बघायला मिळेल, सर्व A to Z माहिती तुम्हाला A to Z माहिती मी देणारच आहे मित्रांनो, बरोबर. तर चला पुढची स्कॉलरशिप बघूया. त्यानंतर पुढची अजून एक योजना टाटा स्टील तर्फेच मित्रांनो, हो टाटा स्टील तर्फेच मित्रांनो पुढची सिल्वर जुबली स्कॉलरशिप योजना, म्हणजे सिल्वर जुबली शिष्यवृत्ती योजना, ही सुद्धा मित्रांनो सेम जसे की ITI वगैरे तुम्ही शिकताय, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग वगैरे करताय तर या योजनेच्या माध्यमातून सुद्धा सेम मित्रांनो, सेम सर्व आहे, सेम तुम्ही या योजनेसाठी सुद्धा अर्ज करू शकता मित्रांनो. यानंतर डॉक्युमेंट वगैरे सर्व जे तुम्हाला आधी सांगितले मित्रांनो ते डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला या योजनेमध्ये वापरू शकताय तुम्ही, बरोबर. फक्त यामध्ये काय आहे की जे MBBS वगैरे जे शिकताय त्यांना मित्रांनो जवळ जास्त स्कॉलरशिप दिली जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून. तुम्ही जर ITI वगैरे करत असाल तर 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला लाभ दिला जातो. आणि जर तुम्ही MBBS वगैरे काही हायर लेवलचं शिक्षण घेताय, बरोबर, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे काही करताय तर त्या केसमध्ये तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत इथून शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो मित्रांनो.
यानंतर पुढची योजना आहे मित्रांनो महिंद्रा सारथी अभियान. हो, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आहे, म्हणजेच महिंद्रा ग्रुप ऑफ कंपनीज जे आहे त्यांच्यातर्फे मित्रांनो महिंद्रा सारथी अभियान राबवलं होतं मित्रांनो. म्हणजेच महिंद्रा सारथी अभियान योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या घरातील मुलींना, लक्षात घ्या काय सांगतोय, तुमच्या घरातील ज्या मुली असतील त्या मुलींना शिक्षणासाठी मित्रांनो पुढे प्राधान्य देण्यासाठी, म्हणजे ज्या गरीब कुटुंबातील असेल किंवा कोणतेही, त्यांना गरीब वगैरे काही नाही, तुमच्या मुलींना शिकण्यासाठी पुढे जागरूकता निर्माण करण्यासाठी किंवा त्यांचा आत्मविश्वास बळकट करण्यासाठी त्यांना या योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते मित्रांनो, किंवा लाभ दिला जातो मित्रांनो. तुमच्या घरातील मुली ज्या की 11वी 12वी करतायत बरोबर, त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच हायर लेवलचं शिक्षण वगैरे काही घेत आहे, तुमचं इंजिनिअरिंग डिप्लोमा, त्यानंतर ITI असेल, इतर जे तुमचे वेगवेगळे जे स्ट्रीम आहेत किंवा ज्या तुमचे इतर वेगवेगळे प्रकार आहेत सर्व, तर त्या डिग्र्यांपैकी जर तुम्ही कोणतीही डिग्री तुमची मुलगी घेत असेल तर तुम्ही महिंद्रा सारथी अभियान या योजनेतून सुद्धा अर्ज करू शकता मित्रांनो. हो, महिंद्रा सारथी योजनेतून तुम्ही अर्ज करू शकताय घर बसल्या, त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही मित्रांनो. तर या योजनेमध्ये सुद्धा सेम मित्रांनो कागदपत्र तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागणार आहे, बँकेचं पासबुक तुमचं मागच्या वर्षाचं मार्कशीट किंवा 10वीचं मार्कशीट असेल ते तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे. ओळखीचा पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड वगैरे हे ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही एक देऊ शकता मित्रांनो इथं बरोबर. त्यानंतर तुमचं मागच्या वर्षाचं ॲडमिशन केल्याची पावती तुम्हाला द्यावी लागणार आहे, मागच्या वर्षाचं मार्कशीट सुद्धा द्यावं लागणार आहे, बँकेचं पासबुक द्यावं लागणार आहे, आणि तुमच्या कॉलेजचं काही आयडेंटिटी कार्ड असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे मित्रांनो. आणि अर्ज कोण करू शकते ते हे तर मी तुम्हाला आधी सांगितलं की तुमच्या घरातील जे मुलं मुली असतील 10वी 12वी जे करत असतील किंवा इतर ITI वगैरे काही शिकत असतील, ते इतर हायर लेवलच्या डिग्र्या, तर ते इथं अर्ज करू शकता फक्त तुमच्या घरातल्या मुली बरोबर. यानंतर चला वळूया पुढच्या स्कॉलरशिपकडे. यानंतर मित्रांनो मंत्रा ग्रुपतर्फे सुद्धा एक स्कॉलरशिप प्रोग्राम राबवला होता मित्रांनो. हो, मंत्रा म्हणजे जे ऑनलाईन शॉपिंग वगैरे करतो आपण मंत्रावरनं, त्यांच्यातर्फे सुद्धा एक शिष्यवृत्तीचा प्रोग्राम राबवला होता मित्रांनो. तर तुमच्या घरातील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही, म्हणजे मुलं असतील किंवा मुली असतील, ते जर त्यांना 12वीत 60% वरती मार्क्स असतील तर ते इथं अर्ज करू शकता मित्रांनो. परंतु या योजनेमध्ये फक्त तुम्हाला जे गारमेंट्स वर्कर आहेत, म्हणजे जे कपड्याच्या उद्योगामध्ये जे काम करतात, कपड्यांचे उद्योजक आहेत किंवा व्यावसायिक आहेत, त्यांच्यासाठी फक्त ही योजना राबवली जाते मित्रांनो. इतर वर्गांसाठी कोणीही इथं अर्ज करू शकत नाही आहे मित्रांनो, लक्षात आलं. तर चला, ही योजना सुद्धा तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता, डॉक्युमेंट तुम्हाला आधी सांगितलेलेच आहे बरोबर. तर चला पुढची बघूयात. यानंतर मित्रांनो पुढची आणि सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मुलींसाठी. हो, फक्त मुलींसाठी. तुमची मुलगी जर इयत्ता 9वी मध्ये असेल तर 9वी 10वी 11वी 12वी ITI डिप्लोमा ग्रॅज्युएशन ज्यापर्यंत जे असेल वरती, यांच्यासाठी मित्रांनो सुझलॉन, काय लक्षात घ्या, सुझलॉन स्कॉलरशिप प्रोग्राम राबवला जातो मित्रांनो 2025-26 साठी. हो, सुझलॉन स्कॉलरशिप प्रोग्राम हा राबवला जातोय आणि या योजनेअंतर्गत तुमच्या घरातल्या ज्या मुली असतील त्या या योजनेस पात्र राहतील. तर आणि या योजनेअंतर्गत तुमच्या घरातील ज्या मुली असतील त्यांना डायरेक्ट 1,20,000 रुपयेपर्यंत शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे मित्रांनो. हो, तुमच्या घरातील ज्या मुली 9वी पासून ते डायरेक्ट हायर लेवलचं शिक्षण, मी डिप्लोमा इंजिनिअरिंग वगैरे पर्यंत तुम्हाला सर्व सांगितलं बरोबर. तर इथपर्यंत जर तुमच्या मुली जर शिक्षण घेत असतील कोणत्याही वर्गात, तर त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट 1,20,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती तुम्ही मिळू शकता मित्रांनो. या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख मित्रांनो आता 4 फेब्रुवारी होती, साधारणतः 1 दिवस बाकी आहे. अजूनही मित्रांनो तारीख वाढू शकते, असं नाही की तारीख वाढू शकत नाही, परंतु जर वेळ मिळाला तर लवकरात लवकर 1 ते 2 दिवसात ही योजना भरून टाका. आणि अतिशय महत्त्वाची योजना मित्रांनो, तुमच्या मुलींसाठी, तुमच्या मुलींच्या शिक्षणामध्ये या योजनेची भरपूर भर पडू शकते मित्रांनो. त्यासाठी जर वेळ मिळाला तर लवकरात लवकर भरून टाका. कागदपत्र तुम्हाला सेम जे मी सांगितले, उत्पन्न दाखला असेल तो देऊन टाका, आधार कार्ड, विद्यार्थिनीचं मार्कशीट वगैरे, शाळेची पावती वगैरे ते सर्व देऊन तुम्ही लगेच आज संध्याकाळी सुद्धा किंवा उद्यापर्यंत अर्ज भरू शकता मित्रांनो. आणि यानंतर मित्रांनो सर्वात शेवटची, या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा योजना आहेत मित्रांनो, असं नाही की आहेत, बऱ्याचशा योजना येत असतात मित्रांनो, परंतु आपण लक्ष देत नाही बरोबर. यानंतर सर्वात महत्त्वाची आणि सर्वात चांगली योजना, म्हणजे ह्या सर्व योजना चांगल्याच आहे मित्रांनो, असं नाही की वाईट योजना आहेत. यामध्ये मुलं आणि मुली दोघांसाठी आहे, काही मुलीसाठी आहे तर काही मुलांसाठी आहे बरोबर. परंतु ही योजना आहे जी मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी आहे मित्रांनो. हो, पुढची योजना ही आहे जी मुलांसाठी सुद्धा आहे आणि मुलींसाठी सुद्धा आहे. तर ती योजना कोणती आहे चला लाईव्ह बघूया. तर पुढची योजना आहे मित्रांनो JN टाटा एंडोमेंट स्कॉलरशिप प्रोग्राम 2026. बघा,
JN टाटा म्हणजे जमशेदजी टाटा एंडॉमेंट प्रोग्राम स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती योजना 2026 ही राबवली जाते मित्रांनो. दरवर्षी ही योजना राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून तुमचे जे मुलं असतील किंवा मुली असतील म्हणजे विद्यार्थी तुमचे, तर त्यांच्या शिक्षणासाठी तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कर्ज काढू शकता मित्रांनो. हो, तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही लोन म्हणून किंवा एज्युकेशन लोन आपण ज्याला म्हणतो, बरोबर, शैक्षणिक कर्ज तुम्ही या योजनेच्या माध्यमातून काढू शकता मित्रांनो. आणि तेही 20 लाख रुपयापर्यंत. आणि हे कर्ज नाही आहे की तुम्हाला वाटत असेल की बँकेतर्फे कर्ज येईल मग त्याला 20 लाख भेट मिळाले त्यावर तुम्हाला परत बँकेचा इंटरेस्ट वगैरे लागेल काही. ही लोन स्कॉलरशिप योजना आहे मित्रांनो. लक्ष द्या, काय आहे ही लोन स्कॉलरशिप. म्हणजे तुम्ही जर एखाद्या वेळेस या योजनेचे पात्र झाले, बरोबर, तुम्हाला लाभ मिळाला, तर यामध्ये तुम्हाला काही मर्यादेपर्यंत सूटसुद्धा दिली जाऊ शकते मित्रांनो. त्यामुळे ही योजना सर्वात जबरदस्त आहे मित्रांनो. म्हणजे तुमच्या घरातील जे मुलं मुली असतील यांचे हायर शिक्षण 10वी पासून ते वरती कुठपर्यंतही कितीही करू द्या, पोस्ट ग्रॅज्युएशन करू द्या, डिप्लोमा करू द्या, इंजिनिअरिंग करू द्या, काहीही करू द्या, त्यांच्या शिक्षणासाठी जर तुम्हाला शैक्षणिक कर्ज काढायचं असेल म्हणजे एज्युकेशनल लोन तुम्ही करू इच्छिताय, तर ही योजना तुमच्यासाठी सर्वात बेस्ट आहे मित्रांनो. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट घर बसल्या 20 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज काढू शकता मित्रांनो. आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, तर अर्ज तुमचा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. मी तुम्हाला आता सांगतोच की कशा पद्धतीने मी अर्ज करू शकता, कुठे काय कागदपत्र द्यायची, बरोबर. तर डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागणार आहे परत सांगतो बघा. यामध्ये कागदपत्र तुम्हाला तर कॅन्डिडेटचा फोटो लागणार आहे 500 बाय 500 पिक्सल. लक्ष द्या, या योजनेचे जे कागदपत्र तुम्हाला दिले मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे पॉईंट इथे दिलेले आहे. अर्ज रिजेक्ट होऊ शकतो तुमचा. 500 बाय 500 पिक्सलमध्ये तुमचा एक अर्जदाराचा फोटो येईल. सेकंड, आधार कार्ड तुम्हाला तुमचं मास्क्ड आधार कार्ड द्यायचं आहे. मास्क म्हणजे झाकलेलं आधार कार्ड. तुमचे 8 अंक झाकलेले असतात आधार कार्डचे आणि 4 अंक दिसतात शेवटचे. ते मास्क आधार तुम्हाला इथं वापरायचं आहे मित्रांनो. की तुम्ही नाहीतर तुमच्या घरात आधार कार्ड पडलेलं असेल आणि ते डायरेक्ट तुम्ही इथं अपलोड करणार, ती ग्राह्य धरलं जाणार नाही किंवा ते सुद्धा देऊ शकता. परंतु एखाद्या वेळेस जर तुमच्या डेटामध्ये काही छेडछाड झाली, साईटवर एखाद्या वेळेस हॅकरनी काही छेडछाड केली, तर तुम्ही जर तुमचं घरातलं आधार कार्ड दिलं तर ते हॅक होऊ शकते. तुमचे सर्व डिटेल तिकडे जाऊ शकते हॅकरकडे, बरोबर. त्यासाठी मास आधार कशासाठी सांगितले, तर मास आधार दिलं तर तुमची डिटेल वैयक्तिक जाणार नाही मित्रांनो कुठलीही, बरोबर. त्यानंतर तुम्ही शिकत असलेलं, तुम्ही जे शिक्षण घेत आहेत त्याचं मागच्या वर्षीचं मार्कशीट असेल, तुमची यंदाची ॲडमिशन पावती असेल, तुमच्या शाळेचा दाखला वगैरे असेल, तर ते सुद्धा तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे. आणि सोबतच मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला स्टेटमेंटसुद्धा द्यावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षण म्हणजे तुम्हाला कशासाठी हे लोन पाहिजे त्याचं तुम्हाला एक स्टेटमेंटसुद्धा द्यावं लागणार आहे. म्हणजे एक शॉर्टकटमध्ये एक प्रोजेक्ट तयार करावा लागणार मित्रांनो. आणि त्या माध्यमातून मग तुम्ही इथं अर्ज करू शकताय. या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचं मागचे जर एखादा एम्प्लॉई वगैरे या योजनेमधून अर्ज करू इच्छितोय की त्यांना हायर म्हणजे तुम्ही आता जॉब वगैरे करताय आणि तुम्हाला तुमच्या हायर एज्युकेशनसाठी जर लोन वगैरे काढायचं आहे या योजनेतून, तर तुम्हाला मागच्या वर्षी तुम्ही म्हणजे मागच्या कंपनीमध्ये कुठे जॉब केला आहे किंवा मागच्या वर्षी कुठे शिकले तुम्ही, तर तिथलं तुम्हाला लेटर वगैरे द्यावं लागणार आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त तुम्ही जर ITI वगैरे फाईल केलेला असेल म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथं द्यावा लागणार. मागील 3 वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न तुम्हाला इथं द्यावा लागणार. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी 2026च्या या काही शिष्यवृत्तीच्या योजना होत्या मित्रांनो. आणि या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकताय, तर सिंपल तुम्हाला गुगलवर जायचं मित्रांनो. गुगलवर मी एक वेबसाईट देतोय बडी फॉर स्टडी. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथून डायरेक्ट इथं ऑनलाईन पद्धतीने या सर्व योजनांसाठी अर्ज करू शकताय. तिथं तुम्हाला सर्व माहिती सुद्धा दिलेली आहे. आणि सोबतच मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतोय मित्रांनो, काळजी करू नका, तुम्हाला देणारच आहे लिंक. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही घरी बसून मित्रांनो कुठेही जायची गरज नाही, घरी बसा आणि तुमच्या मोबाईल असेल किंवा तुमचा लॅपटॉप वगैरे असेल त्यातून तुम्ही अगदी सहज घर बसल्या अर्ज करू शकता मित्रांनो. काहीही अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो 2026च्या काही महत्त्वाच्या तुमच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी शिष्यवृत्तीच्या योजना आज मी घेऊन आलो होतो मित्रांनो. आशा करतो की माहिती तुम्हाला ही आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल. तर चला भेटूया पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये म्हणजे महत्त्वाच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.